ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धाराशिव जिल्ह्यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे 8 कोटी 16 लाख थकवल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी साखर आयुक्तांना पत्र दिलंय। 7 दिवसात ऊसाची थकीत बिलं मिळाली नाही तर साखर आयुक्तालयात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा रणजित पाटील यांनी दिलाय। तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्याकडे कारखान्याचा कारभार आहे। भैरवनाथ शुगर संचित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी यांच्याकडून 2 कोटी रुपयांची थकबाकी आहे। भैरवनाथ शुगर संचलित शिवशक्ती साखर कारखाना वाशी त्यांच्याकडे 3 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे। भैरवनाथ शुगर वर्क सोनारी 2 कोटी 50 लाख रुपये त्यांचे थकीत आहेत। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अप्पासाहेब, तानाजी सावंत यांचे निकटवर्तीय आहेत या साखर कारखान्याचे जे कोणी संचालक आहेत ते, आणि आता शेतकऱ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिलेली आहे, ही थकबाकी देण्यासाठी कसा पाठपुरावा केला जाणार आहे, काय कारवाई होण्याची शक्यता आहे? प्रज्ञा, जिल्हाभरामध्ये तानाजी सावंतांचं जे साखर कारखान्याच्या माध्यमातून नेटवर्क आहे, तानाजी सावंत जरी आपल्याला राजकारणी म्हणून परिचित असली तर त्यांची राजकारणातली मुळं ही साखर कारखान्यातून आहेत। ते साखर सम्राट आहेत। भैरवनाथ शुगर ह्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जो मराठवाड्यातला मोठा सहकारी साखर कारखाना आहे तो भाडेतत्वावर चालवायला 25 वर्षाच्या करारावर त्यांच्याकडे आहे, तेरणा सहकारी साखर कारखाना। तसेच वाशीतला शिवशक्ती कारखानाही त्यांच्याकडेच आहे। तानाजी सावंतांचे जे पुतणे आहेत धनंजय सावंत आणि केशव सावंत, हा दररोजचा जो कारभार आहे कारखान्याचा हा ते पाहतात। आणि या सर्व कारखान्यांची जी थकीत रक्कम आहे, जी शेतकऱ्यांच्या बिलाची, ती 8 कोटी 16 लाख एवढी मोठी रक्कम थकीत आहे। आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे रणजित पाटील आहेत यांनी साखर आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। पुढच्या 7 दिवसांमध्ये जर थकीत रक्कम दिली नाही तर साखर आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये आपण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील दिलाय। यात ज्यावेळेस शेतकरी जे वारंवार यासाठी पाठपुरावा करत असतात, मात्र वैयक्तिक लेवलला शेतकऱ्याला यावर उडवाउडीची उत्तर अनेक वेळा मिळाल्याची आपल्याला माहिती जी आहे ती मिळते आहे। त्यामुळे आता तानाजी सावंत आमदार म्हणून परांडेचे विधानसभेमध्ये आहेत, मात्र गेल्या 8 महिन्यापासून ते मतदारसंघात नाही येत। तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न आहे की आपण या ऊस बिलाचा पाठपुरावा कसा करावा। कारखान्याकडून त्यांना अनेक वेळा उडवाउडवीची उत्तरं दिली जाते। आता शिवसेनेने यामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। 7 दिवसात जर बिलं मिळाली नाही तर आपण साखर आयुक्तालयातच उपोषण करणार असल्याचा इशारा आहे तो रणजित पाटलांनी दिलाय। प्रज्ञा। अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं केलाय। हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे। सरकारकडे हर्षलची 1 कोटी 40 लाखांची देयकं प्रलंबित आहे। शिवाय हर्षलनं इतर काही जणांकडून 65 लाखांचं कर्ज घेतल्याचीही माहिती आहे। या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं, पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त 3% वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे। ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे, जलजीवन मंत्री असू द्या, त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितलेली आहे। कमीत कमी 4 ते 5 पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे, सुद्धा बैठकी सुद्धा वेळ देत नाहीत। हे अत्यंत चुकीचं आहे। राज्य शासनाने 89,000 कोटीची देयकाची तातडीने देण्यात यावी। जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया